तर आज आपण हिवाळा स्पेशल पौष्टिक असा पराठा बनवतोय। तर इथं पत्ताकोबीची पानं घेतलेली आहेत, मधली जी शीरचा कडक भाग असतो तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा व्यवस्थित लागतो। पानं एकदम बारीक कट करून घेतलेत। आता एक मीडियम साईजचा कांदासुद्धा छान असा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे। अगोदर उभा करायचा आणि परत त्याचे 2 भाग करायचे, म्हणजे खूप पण बारीक होणार नाही। आता कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरसुद्धा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता हे 3 साहित्य असे छान मिक्स करून घ्यायचेत। मिक्स केल्यामुळे एकजीवपणा येतो आणि हा थोडेसे बारीक पण होतात, जे की आपण पराठ्यात टाकणार आहोत। आता इथं पनीर घेतलेलं आहे, पनीर तुमच्या आवडीनुसार म्हणजे टाकू शकता यामध्ये। थंडीचे दिवस असल्यामुळे ना अनेक प्रकारचे पराठे पौष्टिकसुद्धा होतात आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात। गरमागरम पराठा तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा मोठ्यांनासुद्धा। आणि वेगवेगळ्या भाज्या तुम्ही या पराठ्यामध्ये घालू शकता, तर चवीला खूप भन्नाट असा होतो। जर का तुम्हाला किसून नसेल घालायचं तर असे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मिक्सरला फिरवून जरी पनीर घातलं तरीही चालतं। तर आता इथे मी पनीर टाकून घेतले, पाव चमचा काळी मिरीची पावडर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा धने आणि जिरेची पावडर, सुहानाचा किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही कुठलाही गरम मसाला टाकला तरी चालतो। आता पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले। 1 क्यूब बटर आपण याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे, ते याच्यामध्ये ॲड करायचे। आता हे पनीर आणि सर्व मसाले मस्त असे ह्या कोबीला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत। आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर जे बटर मेल्ट करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत हे मिश्रण जे आहे ते एकजीव असं करून घ्यायचं आहे। हा पराठा इतका चवीला भन्नाट होतो, तितकाच पौष्टिकसुद्धा होतो। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। बऱ्याचशा मुलं असतात ते भाज्या खायला नको असं म्हणतात, पण असं काहीतरी वेगळं केलं ना तर आवडीने खातात। आता एक उंडा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकून मिश्रण घ्यायचं। तुम्ही अशा प्रकारे करू शकता किंवा एक दुसरी मेथड आहे तीही वापरली तरीही चालतं। आता हे सरळ आपण पोळीचा जसा उंडा करून घेतो तशा प्रकारे करायचं आणि छान असं लाटून घ्यायचं आहे। लाटून घेताना थोडंसं जाडसरच ठेवायचं, गुबगुबीत असा पराठा होतो। तवा छान गरम झाला की तव्यावरती टाकून छान खरपूस रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। हा पराठा खूप मस्त असा होतो। आता एक उंडा घेतलेला आहे, त्याचे 2 भाग करायचे आणि 2 असे सारख्या आकारात चपाती लाटून घ्यायची, एकावर एक ठेवायची, परत याला असं कट लावून घ्यायचं आणि चौकोनी आकारामध्ये तुम्ही हाही पराठा तयार करून घेऊ शकता। थोडंसं वेगळं असेल ना तर मुलांना छान वाटतं खायला। आता हा तव्यावर टाकून छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। इतका भन्नाट आणि मस्त हा पराठा होतो आणि अशा प्रकारे जर तुम्ही एकदा बनवलं ना तर नेहमी नेहमी मुलं बनवून मागतील। आता इथं कोबी थोडीशी मी मोठी मोठी कापलेली आहे, पौष्टिकता नष्ट होऊ नये यासाठी। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।